आयला सुधीर, प्रोग्राम मात्र आपला झकास झाला, झकास. पण परशा, असं कार्यक्रम करत इथे कुजायचं का आपण? आता नशिबानं जर ठरवलं असेल आपल्याला इथं कुजत ठेवायचं, तर आपण काय करणार? आता हेच बघ ना, इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलंय तरी सुद्धा बाजार मास्तर म्हणून त्या चबुरावाकडे शिव्या खात राहावं लागतं ना मला. अरे माझं तरी दुसरं काय आहे? माझा काका गाण्याच्या बाबतीत एकदम औरंगजेब आहे. रोज मला शिवांचा खुराक देतो. सरळ नावाची गोष्ट आहे का रे तुझ्यापाशी? नाही काका, काय आहे की मला काल रात्री थोडासा उशीर झाला. मूर्खा, गेले 8-10 दिवस रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजता येतोय. काल तर आलाच नाहीस. नाही आलो. अरे मी काय तुला पोसायचा मगता घेतलाय काय? नाही. थोरल्या भावाचा मुलगा म्हणून मी तुला सांभाळला ना? नाही म्हणजे हो हो. अरे एवढा मोठा घोडा झालास, दमडी तरी मिळवायची तुला अक्कल आहे का? या घरातल्या चुलीतलं एक तरी लाकूड तुझं आहे का? नाही. तुला एसएससी केल्यावर टायपिंग शिक म्हणून तुझ्या कानी कपाळे ओरडलो की नाही? ओरडला. पोस्टाच्या बाहेर पेटी घेऊन बैस, लोकांची पत्र मनी ऑर्डर लिहून दे म्हणून कोकललो की नाही? कोकलला. अरे मग काय नाही केलं हे? त्याचं काय काका की तसली कामं मला आवडत नाही. चुप! मला आवडत नाही मग काय? हमाल लोकांच्या सत्यनारायणाच्या पूजेत गायला नाचायला आवडतं? आपल्या घराण्यात गेल्या 42 पिढ्यात गाणं ऐकायला सुद्धा कोणी गेलेला नाही. त्यात माझा काय अपराध आहे? तोंड वर करून बोलू नकोस. या पुढे मला तुला पोचणं अशक्य आहे. माझी ताकद सहनशक्ती संपली. पण काका काय आहे? बोलायचं नाही, जग तुला मोकळं आहे. नाही, जग तर मोकळं म्हणजे या घरातलं तुझं सामान बांधायचं आणि चालायला लागायचं. हो काका, पण मी जायचं कुठे? बास्टात जा, नाही तर गावोगावी नाचगाणं कर. हो काका, पण माझ्याजवळ पैसे नाही येतो. भीक माग, उसने माग, काय वाटेल ते कर, पण माझ्या पुढे आधी काय कर. या घरात तुला आता चहाचाच घोट नाही, पण पाण्याचा घोट सुद्धा मिळायचा नाही. कमळे 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 कमळे. अरे आबा, तुझ्या आबाला मार गोळी. म्हणजे तशी खरी नाही ग, त्याचा विचार डोक्यातनं काढून टाक. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय ते? मी लिहिलेलं लोकनाट्य. तू? येस. तुझ्या बाला जाऊन सांग, हा परशात नुसता बाजार मास्तर राहिलेला नाही. मी लिहिलेले लोकनाट्य त्याला नेऊन दाखव आणि म्हणावं, अख्ख्या जन्मात असं लोकनाट्य वाचलं नसशील. ते सांगते नंतर. आधी चहा घे आबा याच्यात. तुला आधीच येळ झालाय म्हणून बोंबलतो तुझ्या नावानं. बोंबलू दे. असं किती दिवस बोंबलणार आहे त्यो? कमळे, याला कमळे, छान बघू. राम राम मालक. राम राम. वर्षा, तू आता कामाला आलास होय? अरे कामावर यायची ही वेळ झाली होय. आज मी तुम्हाला एक धक्का देणार आहे मालक. अरे धक्क्याच्या, खरं तर तुला अगोदर धक्का मारून बाहेर काढायला पाहिजे. अरे बाजार मास्तर म्हणून नेमला तुला, तो उन्हा दिसा लागल्यानंतर बाजाराला निघालास होय. अरे काय तुझ्या जीवाला लाज आबरू शरम? त्याचं काय झालं मालक, रात्री झोपायला उशीर झाला म्हणून उठायला लेट झाला, लेट झाला म्हणून उशीर झाला. तुला पगारालाच लेट करतो. कधी वेळेवर गेलाय? अब मी तुम्हाला एक असा धक्का देणार आहे की मी एक लोकनाट्य लिहिलंय. हे कमळे, अगोदर ह्याच्या हातात बाजारात जायला पिशव्या ठेव बघू. आपण मी एक लोकनाट्य लिहिलंय. आणि बघ काय काय आणायचं त्याची यादी बी ह्याच्या हातात ठेव बघू. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही एकदा नजरेखाली घालून येताना छापखान्यात हँड बिल आणि तिकिटाचा गठ्ठा आणायला विसरू नका. ते मी आणतोच हो, पण जरा प्लीज एकदा लक्ष घालून वाचा ना. हा प्लीज प्लीज प्लीज. त्याचं काय? कमळे, अगोदर खोलीत घाल बघू. सुकाळीच्या देवानं माणसाला हात दिल्यात तसं हाताला काम बी नेमून दिल्यात. तुझ्या हाताला काम नेमून दिलंय फक्त पिशव्या उचलायचं. अरे पायताना न कधी पाव दुखावायची हाव धरून जा मुकड्यानं बाजाराला. हे बघ, हे 15 रुपये बाजाराला, 10 रुपये तिकिटाचं गठ्ठा आणायची हमाली आणि हे 8 रुपये तुझ्या 2 वेळच्या जेवणाचा भत्ता. आता थोबाड न उचकटता कामाला लाग बघू. कमळे, छान बघू.